ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह झाडी झुडपात फेकून दिला। नेहमी वाहतूक कोंडी असणाऱ्या या परिसरात एका मुलीवर बलात्कार होता आणि तिची हत्या केली जाते। ही घटना धक्कादायक आहे। या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला। या हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर करून या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। नवी मुंबईतील कोपरखेरणे गावातील अक्षता आगसकर यांचा विवाह बेलापूर गावातील कुणाल म्हात्रे यांच्याशी झाला होता। काही कारणास्तव अक्षता व त्यांच्या सासरच्या मंडळींबरोबर खटके उडत होते, ही वस्तुस्थिती आहे। कुणाल म्हात्रे आणि माझे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नाही व तो माझा कार्यकर्ता देखील नसल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले। या घटनेतील आगसकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अक्षता म्हात्रे हिच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्या सतत संपर्कात असून यातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, सदर तपास हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। सौभाग्यवती अक्षता कुणाल म्हात्रे यांचं जवळजवळ 1-5 दिवस झालं निधन झालेलं आहे आणि अशी दुर्दैवी घटना ही नवी मुंबईमध्ये प्रथमच घडलेली आहे की एखादी महिला देवळात गेली आहे आणि तिथल्या पुजाऱ्यांनी तिला मारून टाकलेलं आहे। अतिशय म्हणजे ही निंदनीय गोष्ट आहे आणि शोकाकुल गोष्ट आहे त्यांच्या कुटुंबासाठी। त्यांची मुलगी जाणं हे पुष्कळ दुर्दैवी आहे आणि त्यांच्या कुटुंबाला खरोखरच ज्याच्या घरातली व्यक्ती जाते त्यांना तो त्रास होतोच आणि त्या त्रासातून आज तिची बहीण सगळ्या वेगवेगळ्या मागण्या करत आहे। आपल्याला मला सांगायचं झालं तर असं आहे की ज्या दिवशी ती गेली त्या दिवसापासून मला नगरसेवक शिवराम पाटलांनी रात्री फोन केला की असं मुलगी मिस झालेली आहे आणि तुमच्या गावात दिलेली आहे। मी पोलिसांना लगेच फोन केला की तुम्ही ताबडतोब शोध घ्या, पाऊस पडतोय। आणि दुसऱ्या दिवशी मला पुन्हा पोलिसांचा फोन आला की ती मिळालेली आहे म्हणून आणि ती अशा अवस्थेत मिळालेली आहे। तर माझं सतत इथले NRAचे पोलीस कदम, तिकडचे शिंदे यांच्याशी चर्चा चालू होती आणि नगरसेवक शिवराम भाऊंची मी रोज या गोष्टीवर चर्चा करत होती आणि पोलिसांशी पण करत होती। या लोकांचं व्यक्ती जी घरातली गेले आहे त्यात राजकारण मला करायचं नव्हतं म्हणून मी शांत होती। कुणाल म्हात्रे हा बेलापूर गावातला मुलगा आहे। माझा कोणी कुटुंबदार पण नाही आहे, माझे दूरदूरचे पण त्यांच्याशी काही संबंध नाही आहेत। तो गणेश नाईक साहेब, सागर नाईक फॅमिलीचा तो कार्यकर्ता, त्यांच्यासाठी कट्टर कार्यकर्ता काम करणारा। आता मी जर पहिल्या दिवसापासून जर पोलिसात गेली असती तर लोकांनी सांगितलं असतं मंदाताईचं हा कार्यकर्ता नाही, गणेश नाईकाचा कार्यकर्ता आहे म्हणून मंदाताईने हे राजकारण केलं की काय। हे राजकारण होऊ नये। एखाद्याच्या घरातली व्यक्ती जाते आणि आपण जाऊन फोटो काढणं, राजकारण करणं हे मला योग्य नाही वाटलं म्हणून मी इतके दिवस सतत पोलिसांच्या संपर्कात आहे। सकाळीसुद्धा माझा पोलिसांशी फोन होतो, कालही फोन झाला। काली त्या कुणाल म्हात्रेला पोलीस स्टेशनला रात्रभर आणून बसून ठेवलेला आहे। मी पोलिसांना सांगितलं जे दोषी असतील, जे कोणी भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पहिली म्हणजे त्यांना माफीचा साक्षीदार कोणालाही करू नका। पहिली गोष्ट, ज्या मुलीचा जीव गेलेला आहे फार दुर्दैवी घटना आहे, त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हा खटला आणला पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आमचे गृहमंत्री आहेत त्यांनासुद्धा मी विनंती केलेली आहे, त्याच दिवशी केलेली आहे की साहेब असं आमच्या इथे घटना घडलेली आहे आणि असे आरोपी पकडले गेलेले आहेत तर यांच्यावर ताबडतोब कारवाई। तुम्हाला माहिती आहे का, हे मी बोलत होती म्हणून हे कारवाई तरी होत होती, त्यांना पकडलं तरी, पण मी पिक्चरमध्ये ना आली फक्त राजकारण होऊ नये म्हणून। कारण उद्या कोणी काय बोलेल, तो मंदाताईचा कार्यकर्ता नाही संपूर्ण बेलापूरला माहिती आहे आणि या कुणाल म्हात्रेला आज काही झालं तर उद्या माझंच नाव येणार की मंदा म्हात्रेचा विरोधक म्हणून मंदा म्हात्रेंनी हे केलं। म्हणून एखादी फॅमिली अडचणीत असेल, मुलीकडची म्हणा, आपण त्यांना मदत करण्यासाठी
सातत्याने पोलिसांना फोन केले. पोलीस तर खोटं बोलणार नाही, देवेंद्रजी तर खोटं बोलणार नाही. गृहमंत्री, मी त्यांनाही त्याच दिवशी सांगितलं. त्यामुळे तर त्यांना फोडून काढलं आणि त्यांना बोलतं केलं. आणि अशा गोष्टीमध्ये माफी नाही. मी सुद्धा एक स्त्री आहे, मला सुद्धा महिला आहेत. रात्री कोणीतरी पोस्ट केली माझ्या नावाने की त्या महिला नाहीत का, त्या आई नाहीत का. मी आई आहे, मी महिला आहे, पण मला कॅन्डल दाखवून राजकारण करायचं नाही आहे. की मी बाहेर मुद्दाम पडली नाही, कारण आमच्या गावातून हीच लोक बोलली असती विरोधक की मंदाताईंनीच हे सगळं घडवून आणलं. आणि हे होऊ नये म्हणून मी या प्रकरणापासून जरी दूर असली तरी सातत्याने मी पोलिसांच्या संपर्कात आहे. जे पण आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही असं मी सांगू इच्छिते.